हे फ्रेंड्स, मी तुमची लाडकी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आमची होती मॅरेज ॲनिव्हर्सरी आणि रात्रीच्या 12ला अचानक सुनीलने टेबलवर छान छोटीशी पेस्ट्री काढली आणि छान सेलिब्रेशन केलं। तर खरंच मी खूप शॉक झाले की सुनीलने छोटीशी पेस्ट्री आणलेली आणि ती आम्ही कट करून मस्त रात्री सेलिब्रेट केलं। आणि दुसऱ्या दिवशी आमचं होतं मोठं सेलिब्रेशन। तर असं संध्याकाळी आम्ही छान नटून थटून आता एका धाब्यावर चाललेलो आहे। तर तो धाबा कल्याण वेस्टला आहे। तर चला तर आपण पाहूया की नक्की आम्ही कोणत्या धाब्यावर चाललेलो आहोत। तर इथे आम्ही ओला पकडून कल्याण वेस्टला चाललेलो आहोत। फायनली आम्ही त्या धाब्यावर पोहोचलो आहोत। तर हा अंगण धाबा आहे आणि बाहेरूनच हा इतका सुंदर दिसत होता, तुम्ही पाहू शकता। तर चला आतमधून हा कसा दिसतो पाहूया। तर याचा एंट्रन्स इतकं सुंदर होतं, पूर्ण मिरर वर्क केलेलं होतं आणि लाइटिंग्स पण खूप सुंदर होत्या। आणि याच्या आधी पण आम्ही शालूच्या ढाब्यावर गेलेलो होतो, पण आम्हाला हा अंगण ढाबा जास्तच आवडला कारण की इथला एंट्रन्स पण भारी होता आणि आतला व्ह्यू पण खूप छान होता आणि लहान मुलांसाठी खूप छान व्यवस्था केलेल्या होत्या। तर तुम्हाला इथे दिसत असेल की आम्ही छोटे छोटे रील्स बनवण्यासाठी मस्त व्हिडिओ बनवले। तर इथे इतके सुंदर सुंदर रील्स बनवले मी, तर खरंच आणि खूप मजा येत होती। तर हे संपूर्ण याचा एंट्रन्स आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये। तर तुम्ही इथे पाहू शकता की लहान मुलांची व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे। इथे मस्त झोके वगैरे, सीसॉ, स्लाईड सर्व काही होतं मुलांसाठी, म्हणजे पॅरेंट्सला काही टेन्शनच नाही। मुलांच्या खेळण्याची व्यवस्था असली की पॅरेंट्सला बाकीच्या आपले व्हिडिओज म्हणा, रील्स म्हणा, फोटो काढायचे सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात। तर इथे अंश इतका खुश होता, तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरच पाहू शकता। तर चला तर मी तुम्हाला इथलं पूर्ण गार्डन दाखवते। तर हे गार्डन देखील खूप सुंदर डेकोरेट केलेलं होतं। तर तुम्ही पाहू शकता तिथे छान बैलगाडीचे चाकं वगैरे ठेवलेले होते आणि खरंच सुंदर गार्डन होतं। 2-3 प्रकारच्या स्लाईड होत्या, म्हणजे लहान मुलांसाठी इथं मज्जाच होती। आणि आज इथे काही गर्दी नसल्यामुळे माझ्या अंशी तर फार मजा झाली। तर चला तर इथं आम्ही मस्त छान छान रील्स बनवल्या, व्हिडिओज काढले आणि खूप 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 पहिल्यांदा मजा करून घेतली। आणि व्हिडिओ रील्स काढून झाल्यानंतर आम्ही मस्त केक कटिंगसाठी बसलेलो आणि केक कटिंग करायच्या वेळेस त्यांनी छान मागे साऊंड लावलेला होता आणि इथं कंटिन्यू गाणे चालू होते आणि गायक पण खूप छान गाणे म्हणत होता। तर तुम्ही पाहू शकता आता केक कटिंग करायचा टाइम झालेला आहे आणि आमची 6th ॲनिव्हर्सरीचा केक आम्ही कट केलेला आहे। केक कटिंग झाल्यानंतर सुनील देखील स्टेजवर गेले आणि त्यांनीही माझ्यासाठी एक छोटंसं गाणं गायलं।
आता इथे आमचा स्टार्टर आलेला आहे आणि तो आम्ही एन्जॉय करत आहे। तर इथे आम्ही चना पोळी वडा, कोळंबी फ्राय, बोंबील फ्राय असं मस्त मागवलेलं होतं। तर हे क्रिस्पी शेक कोळंबी आणि बोंबील इतके टेस्टी होते। इकडचं जेवण देखील लाजवाब होतं। तर हे आलेले आहे बोंबील फ्राय। जेवत पण नाही ते, खात पण नाही। आणि आमचं स्टार्टर खाऊन झाल्यावर आम्ही आणखीन थोडे काही फोटोज काढले विथ फॅमिली। तर फोटो काढण्यासाठी, सेल्फीज काढण्यासाठी, व्हिडिओ रील करण्यासाठी हा प्लेस एकदम उत्तम आहे। आता आम्ही मेन कोर्स खात आहे। तर त्यामध्ये आम्ही कोळंबी मसाला, तांदळाची भाकरी, त्यानंतर बिर्याणी, कोळंबी बिर्याणी असं सर्व मागितलं आणि त्यानंतर मोजिटो पिऊन आमचा दिवस संपवला आणि खरंच खूप टेस्टी मोजिटो होता। तर हा थंडगार मोजिटो पिऊन आता आम्ही घराकडे वळालो आणि आता संध्याकाळचे 11 वाजलेले आहेत। तर चला तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।